हाय हॅलो नमस्कार, मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो. आणि मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ जो की आपल्या कोंबड्यांचा आहे घरच्या. आणि हे पिल्लं होती मित्रांनो पहिल्या बॅचची आपल्याकडे आल्यानंतर आपण पिल्लं काढली होती कोंबडी घेतल्यानंतर. आणि त्याची आता ही मोठे पिल्लं झालेत, म्हणजे कोंबडा मोठा आणि पटडी अंडे पण देत आहे मित्रांनो. आणि इथं आपण वेगळ्या कोंबड्या कोंडवतो, म्हणजे प्रत्येक पक्षी या 4-4च्या ग्रुपनं आपण सेपरेट कोंडवतो, म्हणजे त्यांच्यामध्ये जास्त भांडणं होत नाहीत किंवा ते वाद करत नाहीत किंवा जास्त मारामारी वगैरे करत नाहीत. आणि जास्त सगळे जर एकत्र कोंडवले तर मग काय होतं मित्रांनो, एकमेकांचे पंख वगैरे लुचतात ते आणि पंख काढतात त्यासाठी. तर मस्तपैकी इथं एका कोंबडीनं अंडं दिले, तर या दोघी दुसऱ्या कोंबडीचे अंडं घेऊन बसत असतात मित्रांनो. आणि इथं पिल्लं आहेत आपली छोटी. एका कोंबडीमागं आता सध्या 12 पिल्लं आहेत मित्रांनो. 13 होती, त्यातलं एक मेलं होतं. आणि ही पिल्लं आता बऱ्यापैकी मोठी झालेली आहेत. आणि कोंबडीची जी ही आहे मित्रांनो स्थिती, म्हणजे आता पिल्लं सोडण्याची मनस्थिती आहे तिची. का तर बऱ्यापैकी तिचं तोंड जे आहे ते गुलाबी कलरचं होते, डार्कन, म्हणजे जास्त रेड कलर वगैरे होतो मित्रांनो. तोंड लाल झालं की कोंबडी परत अंड्यावरती येते आणि पिल्लं सोडून देते. आणि पिल्लं पण आता मोठी झालेली आहेत बऱ्यापैकी. आणि ह्याच स्टेजला मित्रांनो कोंबडी पिल्लं सोडून देते आणि परत मग अंडे द्यायला चालू करते. तर सध्या कोंबडा पण लागत आहे कोंबडी पाठीमागं. कोंबडा ज्यावेळेस ताणतो मित्रांनो, कोंबडीच्या मागं पळतो, कोंबडीला ताणतो, त्यावेळेस लवकरच ती कोंबडी तिचं खूड कमी होतं आणि अंड्यावरती येते. तर मग ज्या कोंबड्या खूड होतात आणि लवकर हे होत नाहीत, अंडे देत नाहीत किंवा खूड त्यांचं लवकर निघत नाही, तर अशा कोंबडीला जास्त कोंबड्यांच्या सानिध्यात ठेवायचं. कोंबडे त्याला पळवले, ताणले, मग ती काही दिवसानंतर लगेच अंड्यावरती येते मित्रांनो. तर हीच एक ट्रिक आहे कोंबडीचं खुडूक मोडण्याची. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि नंतर अनुभव सांगा मित्रांनो. तर आपले हे पक्षी आहेत मस्तपैकी छान आहेत तसे. आता चांगले ह्यांचं वय पण छान होतं आहे, वजन पण वाढत आहे. आणि हा जो एक पक्षी आहे मित्रांनो तो उंच पायाचा होणार आहे. म्हणजे आपल्याकडे जी कोंबडी होती उंच पायाची, लांब आणि मोठी, म्हणजे आहे ती पण आता सध्या ही अगोदर तुम्ही बघितली आहे ती. तर तिचं ते अंडं होतं आणि तिच्या अंड्यातून हे पिलू निघाले मित्रांनो. आणि लगेच लक्षात त्या स्ट्रक्चरवरून तिच्या, तर ही कोंबडी लांब आहे, मान पण खूप उंच आहे आणि पाय पण खूप उंच होतील मित्रांनो. आणि ही विशेष म्हणजे ही कोंबडीच झालेली आहे, कोंबडा नाही, कोंबडी झालेली आहे. आणि युनिक कलर आहे तिचा, दोन्ही साईडनं व्हाईट कलर आहे गळ्याला. तर मोठी झाल्यानंतर तर खूप सुंदर दिसेल मित्रांनो ही कोंबडी. आणि उंच तर आहेच आहे. आणि ही कडकनाथचं आपण अंडे आणले होते 2, तर त्यातून अंडे निघालेत. आणि दोन्हीही मित्रांनो कोंबड्या झालेल्या आहेत, म्हणजे मादी निघाल्या आहेत. कडकनाथच्या दोन्ही मादी आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि खूप सारे या पिलांमध्ये खूप सारे कोंबडे आहेत मित्रांनो, म्हणजे नर कोंबडे जास्त आहेत. तर आता ह्यांना सोडतोय आपण बाहेर, बऱ्यापैकी आता हे बाहेर खातील मस्तपैकी. बाहेर आजी असतेच त्यांना ध्यान ठेवण्यासाठी वगैरे मित्रांनो. तर छान पिल्लं आहेत, मस्तपैकी मोठी झालेले आहेत. आणि हे आपले कोंबड्या वगैरे सगळे बाहेर आपण सोडलेले आहेत मित्रांनो. आणि हे 5 पिल्लं मित्रांनो, एका कोंबडीची छोटी, ज्या की त्यांना अटॅक झाला होता त्यांचा पिसवांचा ओवांचा. तर ते पक्षी आता आपण बाहेर सोडतो मित्रांनो 5. आणि ही कोंबडी आता अंड्यावरती आलेली आहे आणि पिल्लं सोडण्याच्या मार्गावरती आहे. म्हणजे फक्त 5 दिवसांचा फरक होता मित्रांनो 2 पिलांमध्ये. म्हणजे दोन्ही कोंबडींची जी पिलं निघाली होती त्यांच्यामध्ये फक्त 5 दिवसांचा फरक होता. आणि त्या 5 दिवसाच्या फरकानं ते निघाली होती. आता बघा लगेचच आपण फीड ठेवलं आहे, तर फीड खाण्यासाठी लगेचच कोंबड्या येत आहेत, पिलं येत आहेत मंडळी. ही जी पिल्ल्याची कोंबडी आहे तिनं हे पिल्ले सोडलेत मित्रांनो आता. आणि आता अंडे द्यायला चालू केले तिनं. बघा तुम्ही लक्षात असेल तिचा चेहरा जर बघितला तुम्ही, पाणी पित आहे ती झाडाच्या बाजूला, तर तो लाल झालेला आहे बऱ्यापैकी. आणि पिल्लांना जवळ येऊ देत नाही, आता अंडे पण देते. आणि कोंबड्यासोबत मीटिंग वगैरे तिची चालू असते मित्रांनो. तर तिनं लवकर पिल्लं सोडली अगोदर. आणि ही जी कोंबडी आहे हिनं अगोदर पिल्लं काढली होती आणि हिनं जास्त वेळ सांभाळलेत मित्रांनो. तर खरं तर म्हणलं तर कोंबडी तीच चांगली जी की जास्त वेळ पिल्लांना सांभाळते. तर अशी कोंबडी चांगली. आणि ज्या लोकांना अंडे वगैरे पाहिजे असतात तर त्या लोकांसाठी ही कोंबडी चांगली की जे लवकर पिल्लं सोडून देते आणि परत मग अंड्याला आणखीन चालू करते अंडे देण्यासाठी. तर हे एक अंडं आपल्याला मिळालं आहे मित्रांनो. आणि हे अंडं आपल्या पटडीचं आहे, जे की आपल्या घरची आहे. आणि आता हिनं मस्त असे अंडे द्यायला चालू केलेत. तर हो का, ही आहे ती कोंबड्याच्या समोरची कोंबडी. तर हिचे ते अंडे आहेत मित्रांनो. आणि हा कोंबडा पण खूप मस्त आहे मित्रांनो, खूप छान अग्रेसिव्ह अट्रॅक्टिव्ह आहे. कलर पण खूप मस्त आहे आणि खूप शाईन करतो मित्रांनो. आवाज पण एवढा कणखर आहे त्याचा की सकाळी आम्हाला त्याचा आवाज कानात घुमतो मित्रांनो बाग दिल्यानंतर. आणि कोंबडीला मेटिंगसाठी तर खूपच भारी आहे मित्रांनो. कोंबडीला खूप ताणतो मित्रांनो हा जास्त. तर असाच कोंबडा आपल्याकडे असला पाहिजे. का तर काय जास्त ज्या खुड कोंबड्या असतात त्या खुड कोंबड्यांना अंड्यावरती आणण्याचं काम हा कोंबडा करत असतो. तर खूप मस्त कोंबडा आहे. आणि आपल्याला हा घरी ठेवायचा आहे जर कोणी नाही घेतलं तर. आणि जर कोणी विकत मागत असेल, येऊन कोणीतरी घेऊन जात असेल घरून, तर मग विकायचं सुद्धा आहे मित्रांनो.
आणि ही कोंबडी बघू कोणी गिऱ्हाईक आलं तर हिला विकूया, नाही तर मग हिला घरी ठेवायचा विचार चालला आहे. खूप सुंदर आहे ती आणि मला पण आवडते. हे दोघं तरी राहतील किंवा मग विकले पण जातील. जर कोणी मागायला आलं तर द्यायचं आहे, नाही मागायला आलं तर मग घरीच ठेवायचं मित्रांनो. तर बघू आता काय होतं आहे. खूप मस्त आहे, मला तर खूप आवडतो मित्रांनो. कलर पण खूप मस्त आहे त्याचा आणि प्युअर गावरान आहे मित्रांनो. त्यामध्ये 1% सुद्धा हे नाही, मिक्स नाही आहे. तर मित्रांनो ह्या 2 कोंबड्या आहेत खूड झालेल्या. तर ही मोठी आणि ही पांढरीवाली लहान. तर सगळ्यात ही मोठी आहे. तुम्ही अगोदर पण बघितलं, हिला अंड्यावरती आपण बसलो होतो मोठ्या कोंबडीला आणि हिला इथं काहीतरी दिसतं त्यामुळं ती तसा आवाज करत आहे मोठी. तर आपल्याला कोंबड्या विकायच्या आहेत मित्रांनो. तर आता हिला खाली अंडा देऊन त्यांना शांत बसवण्याचं मी थोडंसं ट्राय करतो आहे. तर ही खोड झालेल्या आहेत पण तरी पण त्यांना आपल्याला विकायचं आहे. का तर आता खूप झाले आहेत आणि पिलं मोठी झाल्यानंतर मग घरामध्ये आणखीन जास्त प्रॉब्लेम होणार. त्यासाठी आपल्याला ते विकायचं आहेत मित्रांनो. तर ही मोठी कोंबडी आहे. तर हिचे पैसे पण मी जास्त सांगत आहे. खरं तर हिला मी 600 रुपये सांगणार आहे. का तर कोंबडीच आमच्याकडे 500-450 रुपये जाते मित्रांनो. पण ही सगळ्यात मोठी कोंबडी आहे. अंडे पण खूप मोठे देते. तुम्ही बघितलं या अगोदरसुद्धा यूट्यूबवरती की किती मोठा अंडा देते ही आणि पिलं पण खूप काढते मित्रांनो. आणि हिचा घेर खूप मोठा आहे. हिच्या पोटाखाली मित्रांनो 25 ते 30 अंडी सहज मारतील इतकी ही मोठी कोंबडी आहे. आणि प्युअर गावरानामध्ये क्रॉस आहे थोडीशी. तर बघा कुणाला घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. आणि आपल्या कोंबड्या पण विकायच्या आहेत. लवकरात लवकर जर कोणी पाहिजे असतील प्युअर गावरान कोंबड्यात, आपण त्यांना प्रत्येक 8-10 दिवसाला आपण औषध कंटिन्यू त्यांना देतच असतो मित्रांनो. आणि तुम्ही कधी बघितलंच नसेल माझ्याकडे की कुठली कोंबडी माझी आजारी आहे आणि तिला मी ट्रीटमेंट करतो आहे. आणि लोकांना मी दाखवतो मित्रांनो, जरी आजारी असेल तरी माझी कोंबडी आजारी आहे आणि तिला आपण ट्रीटमेंट करतो आहे असं. पण असं खूप दिवसापासून नाहीच झालं. का तर आपण कंटिन्यू त्यांना औषधं देत असतो आणि पक्षी आपले निरोगी राहतातच. तर निरोगी पक्षी माझ्याकडे 100% मिळतील. बाजारातून तुम्ही जर कोंबडी विकत घ्यायची असेल तुम्हाला तर ते लोक मित्रांनो कोंबडी अंडे तर देत नाही. त्या कोंबडीचा काहीतरी प्रॉब्लेम तर असतो, आजार आलेला असतो आणि मग तशा कोंबड्या मित्रांनो लोक बाजारामध्ये विकायसाठी पण घेऊन जात असतात. पण त्यापेक्षा प्रत्यक्षात ठिकाणावर जाऊन मित्रांनो तिथून ॲक्टिव्ह असलेली कोंबडी बघून घेणं हेच खरं मोठी गोष्ट आहे. आणि तसंच तुम्ही केलं तरच तुम्हाला कोंबड्या चांगल्या मिळतील. नाहीतर मग ते काही दिवस राहतील, आजारी पडतील आणि मरून जातील. अशा पण गोष्टी होत असतात मित्रांनो. तर बघा ही कोंबडी आहे आपली पिल्याची. मस्त खाऊन समोर पिशवी त्याची भरलेली आहे. आणि ही सगळ्यात छोटी, ही पण प्युअर गावरान खूप सुंदर कोंबडी होती मित्रांनो. पण 2-3 महिने कंटिन्यू एका ठिकाणी खूड होऊन बसल्यानंतर तिचं जे वेट आहे ते खूप कमी झालं आहे आणि बऱ्यापैकी आता बाहेर निघत आहे, अंडे वगैरे देत आहे. आता कोंबड्यासोबत मीटिंग पण चालू आहे त्याची. आणि मग ते कोंबड्या वगैरे बसून पाठीवरती तिचे पंख सगळे खराब झालेले आहेत ही छोटीवाली. आणि इकडे जे आहे ते कलरफुल व्हाईटमध्ये ती पण. तर आपल्याला सगळ्या कोंबड्या विकायच्या आहेत मित्रांनो आणि फक्त पिल्लं आपल्याला ठेवायची आहेत. तर कोंबडीची किंमत आता सांगतो मी 450. जी मोठी आहे ती चांगली आहे ती, आणि जी छोटी आहे तर तिची 400 रुपये किंमत मी सांगितलेली आहे. यावर तर खाली काहीच करता येत नाही. का तर आपण फीड देतो 200 रुपयाचं ब्रॉयलरचं फिनिशर फीड आहे मित्रांनो. 2000 रुपयाचं एक 50 किलोचं पोतं असतं मित्रांनो. त्याचे पैसे पण आपले निघाले पाहिजेत. आणि कोंबड्याचे तर 800 लाल कोंबड्याचे 800 रुपये सांगितलेत आणि ह्या मोठ्या कोंबड्याचे 1000 रुपये सांगितलेत मित्रांनो. जर कोणाला पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करा. येऊन घेऊ शकत असाल तर येऊन घेऊन जा. नाहीतर शेवटी आपला बाजार तर आहेच मित्रांनो. बाजारात जाऊन बसल्यानंतर लोक थांबू देत नाहीत, मला तुला करत असतात. पण बाजारात जाण्याची वेळ यायला नको आणि आपण स्वतःहून घरून लोक येऊन आपल्याकडून घेऊन जावेत ह्याच उद्देशानं मी देत असतो मित्रांनो. आणि आता ही पिवळीवाली जी कोंबडी आहे मित्रांनो ती पण अंड्याला आलेली आहे. तिचं तोंड लाल झालेलं आहे बऱ्यापैकी, खूड झाली होती. आता व्यवस्थित अंडे वगैरे देईल मित्रांनो. ही सगळ्याच कोंबड्या आपल्याला विकायच्या आहेत मित्रांनो. तर बघा तुम्हाला कोणाला पाहिजे असतील तर, आणि ज्यांना शक्य आहे इथं येऊन घेऊन जाण्यासाठी तर त्याच लोकांनी संपर्क करा. आणि जे जवळचे आहेत त्याच लोकांनी खरं तर या, म्हणजे तुम्हालाही सोपं पडेल आणि मलाही सोपं पडेल मित्रांनो. का तर बाहेर मला पार्सल करता येणार नाही, आपल्याकडे ट्रेन नसते त्यासाठी. तर ट्रेन असती तर मग बऱ्यापैकी पुणे मुंबईपर्यंत तरी आपण कोंबड्या सेंड केल्या असत्या किंवा पाठवल्या असत्या कुरिअर वगैरे करून काहीतरी करून. पण तसं पण नाही आहे, अहमदपूरमध्ये अवेलेबल नाहीत या गोष्टी सगळ्या. तर तुम्हाला स्वतःच यावं लागेल आणि मग या कोंबड्या तुम्हाला घेऊन जाव्या लागतील मित्रांनो. तर कोंबडा पण आपण विकणार आहोत, व्हाईटवाला आणि रेडवाला. कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता, नसेल तर नाही. कोंबडा पण खूप मस्त आहे, बघा तुम्ही घेऊ शकता. आणि बऱ्यापैकी लहानच आहेत पिलं,
म्हणजे मोठी नाहीत आणखीन की बाबा खूपच मोठा आहे कोंबडा, असंही नाही मित्रांनो. कोंबड्या पण लहानच आहेत, एवढ्या मोठ्या नाहीत. सुरुवातीलाच मी पठडीच आणतो मित्रांनो, जास्त मोठ्या कोंबड्या आणतच नाही. एखादं दुसरी कोंबडी मी आणतो की बाबा हां कुठेतरी एक मोठा पक्षी पण असला पाहिजे त्यांच्यामध्ये, या गोष्टीसाठी. कॉन्टॅक्ट नक्की करा मित्रांनो, ज्यांना पाहिजे असेल त्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि पक्षी माझे विकत घ्या तुम्ही, आवडले असतील तर. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, पक्षी कसे वाटले ते सुद्धा नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.